विद्यापीठातली PhD ची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे। कारण संस्थान ज्या केव्हा मोठं होतं त्या संस्थानामध्ये निर्व्यसनी शिष्य निर्माण होतात, साधना करणारे शिष्य मिळतात, वारी करणारे शिष्य मिळतात, पारायण करणारे शिष्य मिळतात, सेवा करणारे शिष्य मिळतात, तरच ते संस्थान एक मोठं गणलं जातं लक्षात। आणि म्हणून संस्थानाला कशा शिष्यांची गरज आहे तर निर्व्यसनी शिष्याची गरज आहे। निर्व्यसनी असणं, नियमबद्ध असणं, उपासना करणार असणं हे संस्थांना एक मोठी उंची मिळते आणि मोठ्या उंचीवरती घेऊन जाते लक्षात। म्हणून मोहोळच्या गुरुभक्त कुमारी अपर्णा मल्लीनाथ गुरव यांना पुण्यश्लोक श्री अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर तर्फे आपणास PhD ही पदवी प्रदान करण्यात आली। औसेकर घराण्याचा सांप्रदायिक इतिहास, एक चिकित्सक अभ्यास 1717-2000 हा त्यांचा संशोधनाचा विषय होता। गुरुगादीचा आणि श्री नाथ संस्थांच्या या अमूल्य सेवेसाठी गुरुभक्त कुमारी अपर्णा मल्लीनाथ गुरव यांना श्री नाथ संस्थांच्या वतीने श्री गुरुसेवा रत्न असा आशीर्वाद रूपाने देऊन गौरवण्यात येत आहे। आणि म्हणून आज संस्थांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही चिकित्सक त्यांनी अभ्यास केला आणि त्या अनुषंगाने सोलापूर विद्यापीठाने त्यांना PhD प्रदान केली, तर आपल्या औषध संस्थानाच्या वतीने त्यांना श्री गुरुसेवा रत्न पुरस्कार हा त्यांना देण्यात येतो म्हणून महाराज सांगतात। पाय